जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो। सर्वप्रथम जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय म्हणतो, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते? वेदप्रकाश हे आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते। पुढील प्रश्न बघा, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती। ऑप्शन क्रमांक बी। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना संबोधले जाते। पुढील प्रश्न बघा, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, अखिल भारतीय महिला परिषद। ज्या तापमानास हवा बाष्पाचे संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात। तर बघा काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक डी, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू असे म्हणतात। पुढील प्रश्न बघा, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन डॅश डॅश कमी होते? तर बघा त्याचे वजन कमी होते। कोणताही पदार्थ जर आपण द्रवात बुडविला तर त्याचे वजन कमी होते। पुढील प्रश्न बघा, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर बघा हिमोफिलिया हा अनुवांशिक रोग आहे। ऑप्शन क्रमांक डी। पुढील प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? तर बघा जे स्वयंचलित वाहन असतात म्हणजेच ऑटोमॅटिकली त्यांच्यामधून कार्बन मोनॉक्साईड हा विषारू वायू बाहेर पडत असतो। पुढील प्रश्न बघा, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर बघा 3 सूची आहेत, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची। तर यामध्ये पोलीस हा जो विषय आहे हा आपल्या राज्य सूचीमध्ये येत असतो आणि तो गृह मंत्रालय याच्या अंतर्गत कार्यरत असतो। पुढील प्रश्न बघा, मीना बंकल हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर बघा मीना बक्कम हा विमानतळ चेन्नई या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न बघा, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? मित्रांनो नर्मदा नदीवर भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो, कारण की नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी गणली जाते। याचा उगम मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी होतो। पुढील प्रश्न बघा, पोलीस स्मृती दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस पाळला जातो? तर पोलीस स्मृती दिवस म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो। रेंजिंग डे 2 जानेवारीला पाळतात आणि स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबरला पाळण्यात येतो। पुढील प्रश्न बघा, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही? तर बघा CRPF, SRPF, BSF आणि महाराष्ट्र पोलीस। तर लातूर या ठिकाणी SRPF जवानांना प्रशिक्षण दिलेले जात नाही, बाकी CRPF, BSF आणि महाराष्ट्र पोलीस यांचे प्रशिक्षण केंद्र लातूर या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी डॅश डॅश हे पोर्टल सुरू केले आहे? तर बघा महाराष्ट्र सरकारने आपले सरकार नावाचे पोर्टल सामान्य जनतेसाठी तक्रारीसाठी हे पोर्टल सुरू केले होते। ठीक आहे। पुढील प्रश्न बघा, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर मराठी सत्तेचा उदय हा पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले होते। महादेव गोविंद रानडे असे त्यांचे संपूर्ण नाव आहे। पुढील प्रश्न बघा, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर बघा कलिंग युद्धाशी संबंधित नाव यामध्ये सम्राट अशोक यांच्याशी कलिंग युद्ध संबंधित होते। पुढील प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि मराठवाडा हा प्रशासकीय विभाग आधी निजामांच्या राजवटीत सहभागी होता। पुढील प्रश्न बघा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा या चळवळीचे उद्दिष्ट मानवी हक्क संरक्षण असे आहे। पुढील प्रश्न बघा, RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? यावर्षीचे पेपर झालेले पेपर तुम्ही बघा, त्यामध्ये फुल फॉर्मवरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते। तर बघा RTGSचा फुल फॉर्म काय आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट। ऑप्शन क्रमांक 1 रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट। पुढील प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर बघा, नोबेल पारितोषिक हे कला या क्षेत्रासाठी दिलेले जात नाही. शांतता, साहित्य, रसायनशास्त्र यांच्याशी संबंधित दिले जाते. माफ करा. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यास संबंधित कलम कोणते? तर बघा, अस्पृश्यता यांच्याशी संबंधित कलम 17 आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती आहे? मित्रांनो, विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये बरेच मुलं गोंधळून जातात. तर बघा, विधानसभा जी सदस्य संख्या आहे ती 288 आहे आणि विधान परिषदेची जर सदस्य संख्या विचारली तर ती 78 आहे. विधानसभा ज्यामध्ये आमदार आपण निवडून देतो. पुढील प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? हा प्रश्न भरपूरदा रिपीट झालेला आहे. कोणी परत केली होती सर ही पदवी? रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग जो अमृतसरमध्ये 1919 साली झाला होता त्याच्या निषेधार्थ म्हणून त्यांनी सर ही पदवीचा त्याग केला होता. पुढील प्रश्न बघा, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर बघा, भगवान गौतम बुद्धांचा जन्म नेपाळ या ठिकाणी लुंबिनी या शहरात झाला होता. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? तर बघा, रघुराम राजन, डॉक्टर मनमोहन सिंग, सी रंगराजन आणि ई श्रीधरन. तर यामध्ये ई श्रीधरन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे पद भूषविलेले नाहीये. पुढील प्रश्न बघा, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर बघा, मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया हा 1911 साली बांधण्यात आला होता आणि तो लॉर्ड पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी बांधण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर बघा, हिंदी महासागरांमध्ये प्रवाळ बेटांचे उदाहरण मालदीव या बेटाला म्हणतात. पुढील प्रश्न बघा, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर बघा, राज्यसभा आणि विधान परिषद या दोघांसाठी कमीत कमी 30 वर्ष वय असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर बघा, मुंबई पोलीसमध्ये 13 पोलीस परिमंडळे आहेत. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? भालचंद्र नेमाळे, विष्णू वामन शिरवाडकर, विनायक दामोदर करंदीकर आणि ऑप्शन क्रमांक डी लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाहीये. पुढील प्रश्न बघा, एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर बघा, एलपीजी गॅसमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 प्रमुख घटक असतात. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? हा प्रश्न डबल झाला आहे, 21 ऑक्टोबर. पुढील प्रश्न बघा, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर बघा, आवाजाची तीव्रता डेसिबल या एककात मोजली जाते. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाहीये? तर बघा, पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर. तर बघा, मुंबई या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुणे या ठिकाणी खंडपीठ नाहीये. पुढील प्रश्न बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले होते? तर बघा, शाहू महाराज यांना महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे महाराजा सयाजीराव गायकवाड जे बडोद्याचे राजा होते यांनी त्यांना संबोधले होते. पुढील प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय न्यूयॉर्क या शहरात आहे. पुढील प्रश्न, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धरमतरची खाडी ही रायगड या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅश डॅश येथे विमानाचा कारखाना आहे. तर बघा मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात ओझर या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे. विमानांचा कारखाना आहे. पुढील प्रश्न,
भोपाळमध्ये झालेली विषारू वायू दुर्घटना कोणत्या विषारू वायूच्या गळतीमुळे झाली होती? तर मित्रांनो, भोपाळ या ठिकाणी मिथाईल आयसोसायनेट या विषारू वायूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. पुढील प्रश्न बघा, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एम्पियर या एककाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर बघा, भारतातील पहिले फील्ड मार्शल म्हणून जनरल एफ मानेकशॉ यांना आपण म्हणतो. पुढील प्रश्न, झारखंड या राज्याची राजधानी कोणती? तर झारखंड या राज्याची राजधानी रांची, याला आपण झारखंडची राजधानी म्हणतो. पुढील प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह हा नेपच्यून या ग्रहाला आपण म्हणतो. सौरमंडळात सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून ग्रहाला संबोधले जाते. पुढील प्रश्न बघा, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली होती? 1829 मध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने लॉर्ड बेंटिंग या गव्हर्नरच्या काळात बंद करण्यात आली होती. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? तर बघा, शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होता. पुढील प्रश्न, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर भारतात शासन प्रणाली लोकशाही या प्रकारची आहे. पुढील प्रश्न, भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहे? मित्रांनो, सध्या भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहे. पुढील प्रश्न बघा, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहे? तर बघा, लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेशमध्ये आहे एकूण. पुढील प्रश्न बघा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या शहरात आहे. पुढील प्रश्न बघा, गीतांजली या काव्यसंग्रहाचा कवी कोण होते? तर गीतांजली हे काव्यसंग्रह कोणाचे होते? रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली हे काव्यसंग्रह होते. पुढील प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. इस्रो कुठे आहे? बेंगलोर. 1969 मध्ये त्याची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न बघा, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर भारतीय लष्करामध्ये सर्वोच्च पुरस्कार ऑप्शन क्रमांक डी परमवीर चक्र याला आपण संबोधतो. पुढील प्रश्न, आनंदवन ही कुष्ठरोगांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? वरोरा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात बाबा आमटेंची ही आनंदवन संस्था आहे. पुढील प्रश्न बघा, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर बघा, 1969 साली एकूण 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते आणि 6 बँकेचे राष्ट्रीयकरण 1980 मध्ये करण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा, सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? तर बघा, सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव वृक्षतोड विरोधी आंदोलनाशी जोडण्यात येतं. चिपको आंदोलन वृक्षतोड विरोधी आंदोलनासाठी करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांची आपण अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जयपूर फूडचे जनक प्रमोद शेट्टी यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर बघा, भारतात जे तिन्ही सेनादल आहेत त्यांचे संरक्षण सेनापती राष्ट्रपतींना संबोधले जातात. राष्ट्रपती हे आपल्या देशाचे पहिले नागरिक असतात. पुढील प्रश्न बघा, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? तर बघा, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी NOx and SO2 हा जो घटक आहे हा आम्ल पर्जन्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला आपण फुल्स गोल्ड म्हणून ओळखतो? तर बघा, सोन्यासारखे पायराइट हे दिसते म्हणून आपण त्याला फुल्स गोल्ड या नावाने ओळखतो. पुढील प्रश्न बघा, इंडोसल्फन हे कशाचे उदाहरण आहे? इंडोसल्फन हे कीटकनाशकाचे उदाहरण आहे. कीटकनाशक करण्यासाठी शेतीमध्ये फवारणी केली जाते. पुढील प्रश्न बघा, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? बघा, अहवाल कोण तयार करतो? तलाठी. गावातील सर्वात खालच्या पातळीवरचे जे दप्तर असतं त्यामध्ये तलाठी सांभाळतो आणि गावाच्या पिकाची स्थिती तलाठीच बघतो. पुढील प्रश्न,
पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची होती. पुढील प्रश्न, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? तर बघा, परम हा जो संगणक आहे हा डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केला होता. गेल्या वर्षी पुण्यभूषण पुरस्काराने विजय भटकर यांना नामांकित करण्यात आले होते. पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी, वाहन या क्षेत्राला भारतात सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, विवा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. पुढील प्रश्न बघा, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? तर सावरपाडा एक्सप्रेस हे कविता राऊत यांना म्हणतात. मला एक तुम्ही कमेंट करून सांगा, ढिंग एक्सप्रेस कोणत्या व्यक्तीला भारतात संबोधले जाते? पुढील प्रश्न बघा, ATS म्हणजे काय? तर बघा, ATS म्हणजे दहशतवाद विरोधी पथक होय. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही आहे? खापरखेडा, भंडारदरा, चंद्रपूर, कोराडी. तर बघा, भंडारदरा हे एक धरण आहे जे की औष्णिक विद्युत केंद्राशी संबंधित नाही आहे. पुढील प्रश्न, असदगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न पहिल्यांदाच विचारण्यात आला होता. असदगड किल्ला हा अकोला जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? मित्रांनो, माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवणारी जगातील पहिली, भारतातील पहिली असं खूपदा विचारलं जातं. तर गेल्या वर्षी कृष्णा पाटील हे माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी महाराष्ट्रातील पहिली महिला होती. पुढील प्रश्न बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेशाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम डॅश डॅशमध्ये संमत करण्यात आला. तर बघा, महाराष्ट्र पोलीस ग्रामीण अधिनियम हा जो कायदा होता हा 1967 मध्ये संमत करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधली? तर दिल्लीतील जामा मस्जिद ही शहाजहानेच बांधली होती. पुढील प्रश्न बघा, रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? रामेश्वर हे तीर्थस्थळ तामिळनाडू या राज्यात आहे. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था ही पुणे या ठिकाणी आहे. दुधाची घनता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर दुधाची घनता मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर करतात. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली रायगड या किल्ल्यावरती झाला होता. पुढील प्रश्न बघा, विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला कोणी आणली? तर विठ्ठलाची मूर्ती संत भानुदास यांनी विजयनगरहून पंढरपूरला आणली होती. पुढील प्रश्न बघा, बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र JF रिबेरो यांचे आहे. पुढील प्रश्न बघा, कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? कोणार्क सूर्यमंदिर हे ओडिसा राज्यात आहे आणि भरपूरदा पेपरला हा प्रश्न विचारण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे? दगडी कोळसाच नाही तर भरपूर सारे लोखंड असो खनिज पदार्थामध्ये झारखंड देशात अव्वल आहे. पुढील प्रश्न, भारतातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारतातील 2525 कुठे 2550 अशी लांबी दिली आहे, पण 2525च लांबी याची लक्षात ठेवा, नर्मदा नदी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे आणि सातपुडाच्या परत उत्तरेकडे जर बघितलं तर विंध्य पर्वतरांग आहे. त्या दोघांमध्ये नर्मदा नदी ही वाहत असते. पुढील प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत? तर लॉर्ड व्हॅलेंटाईन चिरोली याने लोकमान्य टिळक याला भारतीय असंतोषाचे जनक ही उपाधी दिली होती. पुढील प्रश्न बघा, अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे? तर अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी आहे.
MPS कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, MPS हे स्फोटक द्रव्य याच्याशी निगडीत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहे. तर बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपतींना हे अधिकार असतात. पुढील प्रश्न बघा, रेड क्लिफ लाईन या दोन देशातील सरहद दर्शविते. तर बघा, रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे. मॅकमोहन लाईन भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आहे. पुढील प्रश्न बघा, गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, जे 7 सिस्टर आहेत, जे पूर्वेकडील राज्य आहेत, साधारणतः त्यांच्यावरतीच आयोग जास्त करून प्रश्न विचारतो. बघा, गंगटोक ही कोणाची राजधानी आहे? तर या सिक्कीम या राज्याची गंगटोक ही राजधानी आहे. 7 सिस्टरमध्ये कोणते 7 राज्य येतात यावरती प्रश्न देखील विचारला जातो. पुढील प्रश्न बघा, कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. भारतात एकूण 8 राज्यामधनं कर्कवृत्त जातं, ज्यापैकी ओडिसा या राज्यातनं कर्कवृत्त जात नाही. पुढील प्रश्न बघा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, खाली काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती? तर बघा, दया पवार बलूत, लक्ष्मण माने उपरा, लक्ष्मण गायकवाड उचल्या, शंकरराव खरात कोंडवाना. तर बघा, शंकरराव खरात कोंडवाना ही जोडी चुकीची आहे. शंकरराव खरात यांची तराळ अंतराळ ही कादंबरी आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात? तर बघा, इस्रो मार्फत भारतातील सर्व उपक्रम राबवले जातात. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? तर बघा, ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा सर्वात जास्त उपयोग आपल्या भारतात केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर बघा, भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला होता. भारूड आणि गवळणी संत एकनाथांच्या प्रसिद्धी आहेत. पुढील प्रश्न बघा, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, आपल्या महाराष्ट्राने स्वतंत्र विभाग तयार करणारे पहिले राष्ट्र म्हणजे बनण्याचा मान मिळवला होता. पुढील प्रश्न बघा, भारताचा सुमारे -% भूभाग शेती लागवडीखाली आहे. तर भारतात एकूण 60% भूभाग हा शेती लागवडीखाली आहे. पुढील प्रश्न बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, पानिपतचे 3 युद्ध झाले होते, त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. पहिलं कधी झालं, दुसरं कधी झालं, तिसरं कधी झालं, कोणामध्ये झाले, कधी झाले, कुठे झाले? तर पानिपतचे 3 युद्ध, पहिलं 1526, दुसरं 1556 आणि तिसरं 1761 साली झालं होतं. पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हरियाणा या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर केरळमधील पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जी तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर बघा, जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड यांना गणले जाते. पुढील प्रश्न बघा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर उगवत्या सूर्याचा देश आपण जपान या राष्ट्राला म्हणतो. मध्यरात्रीचा सूर्य असा नॉर्वे देशाची ओळख आहे. पुढील प्रश्न बघा, बर्फामध्ये डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. तर बघा, बर्फामध्ये जेव्हा मीठ मिसळलं जातं तेव्हा तो वितळण्यास खूप कमी लागतो. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो, सर्व मिक्स प्रश्न आपण घेतले आहेत. प्रश्नपत्रिका 2014 पासून आपण प्रत्येक जिल्ह्यांचे जे प्रश्न रिपीट होतात, जे आपल्या लायक आहेत असे आपण प्रश्न निवडून आपणास देण्यास प्रयत्न करतो. पुढील प्रश्न बघा, हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश पदार्थ आहे. तर बघा, हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढील प्रश्न बघा, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश होय. तर बघा, अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती. पुढील प्रश्न, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. पुढील प्रश्न बघा,
महिको या कृषी संसदेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे. तर बघा जालना या ठिकाणी महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न बघा, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करते? तर तालुका पातळीवर तालुका अधिकारी म्हणून तहसीलदार हे काम करत असतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर बघा नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज या खनिजाचे साठे आढळतात. मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होत असेल तर अवश्य कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न बघा, राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? तर बघा CCTNS, त्यालाच आपण म्हणतो क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. पुढील प्रश्न बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर बघा फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे होय. यावर्षी ठाण्याला प्रश्न आला होता की रक्त शुद्धीकरणाचं काम कोण करतं? त्याच्यात किडनी आणि फुफ्फुस दोघांचे उत्तर दिले होते. ते आयोगाने करेक्शन केलं होतं. तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत? तर बघा मराठवाड्यात एकूण 3 ज्योतिर्लिंग आहेत. पुढील प्रश्न बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? तर बघा राष्ट्रकूटांच्या काळात वेरूळ येथील लेणी कोरली गेली होती. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. दक्षिण गंगा आणि वृद्ध गंगा असे दोघा नावाने गोदावरी या नदीला ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी टक्के आहे? तर बघा नागरी लोकसंख्या 45.2% इतकी लोकसंख्येच्या इतकी टक्केवारीत आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे आणि हा पुणे भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. पुढील प्रश्न बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येतो? तर बघा महिला व बाल विकास या क्षेत्रात जे काम करतात त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येतो. पुढील प्रश्न बघा, मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? तर बघा जनार्दन मामा यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. पुढील प्रश्न बघा, लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत? तर बघा लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहेत. पुढील प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो? तर बघा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. पुढील प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर बघा नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्यालाच आपण YCM या नावाने देखील ओळखतो. पुढील प्रश्न बघा, जीवनरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जीवनरेखा सिंचन प्रकल्प हा जालना या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला होता? तर बघा 370 या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता, जो सध्या रद्द करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघा, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा कुंडलिका ही जी नदी आहे ही दुधना या नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करणाऱ्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर बघा जी APJ अब्दुल कलाम योजना होती ही कुपोषण लोकांसाठी, त्यांच्यावरती मात करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, खानदेशची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा बहिणाबाई चौधरी यांना आपण खानदेशची कवयित्री म्हणून ओळखले जाते. जळगाव विद्यापीठाला यांचंच नाव देण्यात आलं होतं. आधी उत्तर विद्यापीठ असं नामकरण होतं, जे सध्या बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठ असं नामकरण जळगाव जिल्ह्यातील विद्यापीठास देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण? तर बघा विजय तेंडुलकर यांनी हे नाटक लिहिले आहे. ऑप्शन क्रमांक C. पुढील प्रश्न बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा जिथे एक सिंगी गेंडा आढळतो हे काझीरंगा आसाम या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले होते. पुढील प्रश्न बघा, युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
तर ऑप्शन क्रमांक बी हेग. हेग कुठे येतं? नेदरलँड या राष्ट्रामध्ये युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढील प्रश्न बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स हा जर्मनीचा शास्त्रज्ञ यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न बघा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर बघा, 1914 ते 1918 या दरम्यान पहिले महायुद्ध सुरू झाले होते. दुसरं महायुद्ध 1939 ते 45 दरम्यान चालू होतं. पुढील प्रश्न बघा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा करतात? भारतात 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर बघा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना होय. पुढील प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर बघा, कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामध्येच संघटना तयार करणे हा देखील एक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर बघा, अप्रत्यक्ष प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात? पुढील प्रश्न बघा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर बघा, पर्वतीय प्रदेशमध्ये दर्शवण्यासाठी तपकिरी या रंगाचा प्रदेश वापरतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे? तर बघा, इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग आहे. पुढील प्रश्न बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? NDA आपण म्हणतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? मित्रांनो, इथे बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात. बाबू गेनू आणि शिरीष कुमार या दोघांमध्ये बरेचसे मुलं कन्फ्यूज होत असतात. तर बघा, नंदुरबार येथे विद्यार्थीवरती गोळीबार झाला होता, ते होते शिरीष कुमार. आणि मुंबई या ठिकाणी कापडाने जो परदेशी मालाने ट्रक भरलेला होता, त्याखाली बाबू गानूंनी आपले बलिदान केले होते. तर आपलं उत्तर काय आहे? शिरीष कुमार. पुढील प्रश्न बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर बघा, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर बघा, आर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम. तर लिथियम हा निष्क्रिय वायूमध्ये येत नाही. पुढील प्रश्न बघा, क्षय हा संक्रमक रोग आहे, तर कॅन्सर हा कोणता रोग आहे? तर बघा, क्षय हा संक्रमक रोग आहे, तर कॅन्सर हा असंक्रमक रोग आहे. पुढील प्रश्न बघा, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, त्यास डॅश डॅश जडत्व म्हणतात. तर बघा, त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत? तर बघा, महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभाग असं विचारलं तर एकंदरीत 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात आहेत. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? मी मगाशी सांगितलेलं पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, ग्रामगीता हा काव्यग्रंथ डॅश डॅश यांनी रचला? तर बघा, ग्रामगीता हा काव्य प्रकार श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचला होता. सर्वांनाच माहिती आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली आणि महात्मा ही पदवी कोणी दिली? तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली होती? प्रश्न चुकू द्या, नाहीतर बरोबर येऊ द्या, तुम्ही प्रयत्न करा. पुढील प्रश्न बघा, राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे? तर राधानगरी हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले, जे की कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी सचिन तेंडुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजना अंतर्गत महाराष्ट्रातील डॅश डॅश गाव दत्तक घेतले आहे? तर बघा, सचिन तेंडुलकरांनी डोनजा हे गाव दत्तक घेतलेले होते. पुढील प्रश्न बघा, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर बघा, भारताने राफेल या देशासोबत करार केला होता, फ्रान्स या देशासोबत. पुढील प्रश्न बघा, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर भारतीय लोकसभेचे एकंदरीत 545 इतके सदस्य असतात. पुढील प्रश्न बघा, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर पोटोमॅक ही जी नदी आहे ही अमेरिका या देशातून वाहत असते. पुढील प्रश्न बघा,
रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कोलकाता या ठिकाणी रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू स्थित आहे. पुढील प्रश्न बघा, चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर बघा इराण या देशात चाबहार हे बंदर आहे. प्रश्न भरपूरदा येऊन गेलाय. पुढील प्रश्न बघा, कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? तर बघा कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढील प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर बघा संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्याचं नाव काय आहे? धाराशिव. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती? तर महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकंदरीत 48 सदस्य निवडले जातात. पुढील प्रश्न बघा, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे नाटक या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचा जन्मदिवस म्हणून महाराष्ट्रात आपण रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस हा दोघांमध्ये आढळतो? तर बघा मिथेन CH4 अशी याची संज्ञा आहे. हा गोबर गॅस व नॅचरल गॅस दोघांमध्ये आढळतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला, जो की आपण मगाशीच बघितला. तर CV रमन यांच्या जन्मदिन निमित्ताने आपण भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर स्वादुपिंडूच्या अवयवामुळे आपल्यास मधुमेह हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न बघा, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? तर बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे? तर बघा फिमर, जे की माणसाच्या शरीरातील सर्वाधिक लांब हाड गणले जाते. पुढील प्रश्न बघा, एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर एक पेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे? तर बघा आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा अपस्करणाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर बघा प्रकाश संश्लेषणमध्ये प्रकाशाचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. पुढील प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तो कोठे? ऑप्शन क्रमांक 1, कुंथलगिरी या ठिकाणी जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. पुढील प्रश्न बघा, सॅटेनिक वर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 1, सलमान रश्दी यांचं सॅटेनिक वर्सेस हे पुस्तक आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर 21 मे रोजी आपण दहशतवाद विरोधी दिन म्हणून भारतात साजरा करतो. पुढील प्रश्न, उचला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा उचला या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड आहेत. लक्ष्मण माने यांचं उपरा, विश्वास पाटील यांचं पांगिरा पानिपत, दया पवार यांचं बलूत, जे की आपण मागाशी बघितलं होतं. पुढील प्रश्न बघा, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करतात? तर बघा घटनेत आर्थिक आणीबाणी 360 नुसार करतात, जे भारतात आजपर्यंत एकदाही लागलेली नाही आहे. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली? तर बघा इंग्लंड या देशात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती, नंतर ती टप्प्याटप्प्याने जगभरात पसरली. पुढील प्रश्न बघा, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाजी फौजेचा करार केला होता? तर बघा दुसरा बाजीराव यांनी त्यांची तैनाजी फौजेचा करार केला होता. सर्वप्रथम हैदराबादच्या निजामावरती तैनाजी फौजेचा करार करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, विधवा पुनर्विवास मान्यता देणारा कायदा कोणी केला? डलोसी यांनी हा कायदा केला होता. आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर बघा आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे स्टीव्ह वॉव यांचे आत्मचरित्र आहे. पुढील प्रश्न बघा, शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर बघा जो शारदा कायदा होता हा बालविवाहाशी संबंधित होता. पुढील प्रश्न बघा, ताज कॉरिडॉर प्रकरण कोणत्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे?
तर बघा ताज कॉरिडॉर प्रकरण हे कुमारी मायावती यांच्याशी संबंधित होते. पुढील प्रश्न, भीमबेटका कोणत्या राज्यात आहे? तर बघा भीमबेटका एक उद्यान आहे, हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. मध्य प्रदेशमध्ये आता एकंदरीत 8 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि व्याघ्र प्रकल्प रातापानी जो की भारतात 57वा गणला गेला आहे, तो देखील मध्य प्रदेश या राज्यातच आहे. पुढील प्रश्न, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा देवधर ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, क्षयरोग संशोधन संस्था कोठे आहे? तर बघा क्षयरोग संशोधन संस्था ही चेन्नई या शहरात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ताक आंबट होते? तर बघा लॅक्टिक ॲसिडमुळे ताकाला आंबटपणा येत असतो. पुढील प्रश्न, रक्तभिसरण प्रक्रियेत दाब मोजण्याकरिता कोणत्या रासायनिकाचा उपयोग करतात? तर बघा कोबाल्ट 60 जो की कर्करोगावर देखील गुणकारी असतो. रक्तभिसरण प्रक्रियेत दाब मोजण्याकरिता कोबाल्ट 60चा उपयोग करतात. पुढील प्रश्न, या ग्रीक शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पृथ्वीच्या परिघाचे मापन केले? तर बघा या ग्रीक शास्त्रज्ञाने म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इयरटोथेनिस यांनी पृथ्वीच्या परिघाचे मापन केले होते. पुढील प्रश्न, मानवी शरीरात अंदाजे किती स्नायू असतात? तर बघा मानवी शरीरात अंदाजे 700 स्नायूंची संख्या असते. पुढील प्रश्न, अंड्यामध्ये कोणते प्रथिन असते? तर बघा अंड्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी ग्लोब्युलिन हे प्रथिन अंड्यामध्ये असते. पुढील प्रश्न, सिमेंटमधील महत्त्वाचा घटक कोणता? तर सिलिका हा सिमेंटमधील महत्त्वाचा घटक मानला जातो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते? बघा हे IPC मधलं विचारलंय. सध्या IPCचं नाव बदललंय, कलम देखील बदललंय. त्यावेळेस याचं उत्तर 304 होतं. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या डॅश डॅश असून सदस्याची मुदत डॅश डॅश असते? तर बघा विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते? 78 आणि वय किती असतं त्यांचं? 6 वर्षापर्यंत त्यांचा कालावधी असतो. पुढील प्रश्न, रुपयाचे अवमूल्यन म्हणजे? अर्थशास्त्रातला प्रश्न आहे. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? तर रुपयाचे अवमूल्यन म्हणजे रुपयाची किंमत कमी होणे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅश उपयोग करतात? तर बघा अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग केला जातो. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, मुळा प्रवरा संगम कोठे होतो? तर बघा अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासे या ठिकाणी मुळा प्रवरा संगम होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना देवनार या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते? साहजिकच आहे, वटपौर्णिमालाच वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर बघा सध्याचा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश यांच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडले? म्हणजे बीडचं आधीचं नाव काय होतं? चंपावती नगर. कोणाच्या काळात बीड पडलं? मोहम्मद तुघलक. पुढील प्रश्न, डॅश डॅश हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय? तर ऑप्शन क्रमांक बी सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल, भारतीय गव्हर्नर जनरल. आणि जर शेवटचे इंग्रज गव्हर्नर विचारले तर लॉर्ड माउंटबॅटन होते. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश कोणत्या सूचीत केला जातो? 3 सूचींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश राज्य सूचीमध्ये केला जातो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेतो? राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? 26 एप्रिल 1994. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 3 संस्था येतात: जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या सर्वांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था घेत असते. आणि 6 संस्थांचे वयोमर्यादा 21 वर्ष असणे आवश्यक असते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो? मला तुम्ही कमेंट करून सांगा.
31 ऑक्टोबर हा कोणाचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करतो? पुढील प्रश्न बघा, लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे. याचं उत्तर आहे थेम्स नदीच्या काठी लंडन शहर वसलेले आहे. लंडनची गंगा म्हणून देखील थेम्सला ओळखले जाते. पुढील प्रश्न, कोणत्या देशास युरोपचे कॉकपिट असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक सी, स्पेन या देशाला युरोपचे कॉकपिट असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न, भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे? तर बघा, महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. कुठे कुठे? परळी वैजनाथ बीड, औळा नागनाथ हिंगोली, घृष्णेश्वर वेरूळ, भीमाशंकर पुणे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक. पुढील प्रश्न बघा, लंगफिश हा मासा डॅश डॅशद्वारे श्वसन करतो. त्याच्या नावातच उत्तर दडलेलं आहे फुफ्फुस. फुफ्फुस याच्या आधारे लंगफिश हा मासा श्वसन करतो. पुढील प्रश्न, राज्यसभेच्या सदस्याची मुदत किती वर्ष असते? तर बघा, राज्यसभेच्या सदस्यांची मुदत विचारल्यास 6 वर्ष असतात. प्रश्न फिरून देखील विचारला जातो, राज्यसभाची मुदत किती असते? बघा, राज्यसभा बरखास्त होत नाही, ते स्थायी सभागृह आहे. पुढील प्रश्न बघा, आसामचा नृत्य प्रकार कोणता? खूप कॉमन प्रश्न आहे. आसामचा नृत्य प्रकार बिहू आहे. महाराष्ट्रात सर्वात मुलांना हा प्रश्न पाठ असेल. पुढील प्रश्न, घाशीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर बघा, विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिले होते. पुढील प्रश्न, समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात? तर बघा, फॅदम, ज्याला आपण सोनार तंत्रज्ञान देखील म्हणतो, याच्याने समुद्राची खोली मापली जाते. पुढील प्रश्न, फिल्म अँड दूरचित्रवाणी शिक्षक केंद्र राज्यात डॅश या ठिकाणी आहे. तर बघा, याचं उत्तर आयोगाने नागपूर असं केलं होतं, पण याचं खरं उत्तर पुणे आहे. म्हणजे मी आयोगाच्या पुढे सांगत नाहीये, पण जेव्हा नवीन प्रश्न उत्तर आले होते तेव्हा त्याच्यात पुणे उत्तर दिलं होतं. तर जुन्या प्रश्नपत्रिका बघून मुलं कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी पुणे उत्तर सांगतोय. पुढील प्रश्न, भुईमुगाच्या शेंगदाण्यात किती टक्के तेल असते? तर बघा, भुईमुगाच्या शेंगदाण्यात 20 ते 40% 40 ते 50% इतके तेल भुईमुगाच्या शेंगात आढळते. पुढील प्रश्न, पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते, काय कारण आहे? तर पाण्यात बुडालेली काठी वाकडी दिसण्याचे कारण असते प्रकाशाचे अपवर्तन. पुढील प्रश्न, NSG म्हणजे काय? तर बघा, NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. ऑप्शन क्रमांक ए. मित्रांनो, जर प्रश्न फास्ट असतील तर तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा. आपण व्हिडिओ स्लो घेऊ, पण आपण PYQ प्रश्न घेतोय म्हणून फास्ट घेतोय, कारण की जास्तीत जास्त प्रश्न आपण इथे कव्हर करू शकू. पुढील प्रश्न, देशातील पहिले न्याय शहर म्हणून कोणते शहर विकसित करण्यात आले होते? तर बघा, अमरावती हे शहर देशातील पहिले न्याय शहर म्हणून विकसित करण्यात आले होते. अमरावती कुठलं? आंध्र प्रदेशमधलं, आपलं अमरावती नाही. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, 28 ऑगस्ट 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न बघा, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पवनार आश्रम विनोबा भावेंचं वर्धा या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे? तर बघा, नॅशनल फायर कॉलेज नागपूर या शहरात आहे. पुढील प्रश्न, कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं देखील उत्तर नागपूरच आहे. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोणती? तर बघा, बिकानेर, जी की राजस्थान या राज्यात आहे. बिकानेर ही आशियातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? बघा, यामध्ये ऑप्शन नाही आहे. 1945 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली होती, ज्याला आपण IMF म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. याची स्थापना 1945 मध्ये होती. हे मिसकॅरेज झालं इथं. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? सध्या प्रयागराज या ठिकाणी झाला आहे. महाराष्ट्रात कुठे भरतो? नाशिक. आणि कधी भरणार आहे? 2027 मध्ये. त्यासाठीच नवीन पोलीस भरती लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले मास्क ATM कोणत्या राज्यात सुरू झाले होते? तर बघा, UP उत्तर प्रदेश या राज्यात भारतातील पहिले मास्क ATM सुरू झाले होते. पुढील प्रश्न,
1878चा व्हर्निक्युलर प्रेस अधिनियम कोणी रद्द केला विचारला आहे. तर बघा लॉर्ड रिपन यांनी हा व्हर्निक्युलर प्रेस रद्द केला होता. पुढील प्रश्न, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था नागपूर या शहरात आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात जे काही विमानतळ होतं त्याचं नामकरण बदलण्यात आलं आहे. तुकाराम महाराज यांच्या नावावरती पुणे विमानतळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ औरंगाबाद या ठिकाणी जे की छत्रपती संभाजीनगर या नावाने नामांतरण झालं आहे. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर बघा ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असतो. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, ATS म्हणजे काय? अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक, यालाच आपण ATS असे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर बघा भंडारदरा हे एक धरण आहे, हे औष्णिक विद्युत केंद्र नाही आहे. पुढील प्रश्न, असदगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? असदगड किल्ला अकोला या शहरात आहे. पुढील प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती? तर बघा महाराष्ट्रीयन महिला विचारली आहे. बचेंद्री पाल याचं उत्तर अजिबात नाही आहे. कृष्णा पाटील ही पहिली महाराष्ट्रीयन महिला जी की माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली ठरली होती. पुढील प्रश्न, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याशी कुचिपुडी हा नृत्य प्रकार संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम डॅश डॅशमध्ये संमत करण्यात आला होता? तर 1967 साली महाराष्ट्र पोलीस अधिनियम संमत करण्यात आला होता, ग्रामीण पोलीस अधिनियम. पुढील प्रश्न, दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधली? तर दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधली होती? शहाजहान यांनीच बांधली होती. पुढील प्रश्न, देशातील सर्वोत्तम स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण कोणते घोषित करण्यात आले होते? तर बघा त्यावेळेस वैष्णोदेवी मंदिर हे स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण घोषित करण्यात आले होते. जास्त जुनं नाही आहे, 2019चे प्रश्न आपण अभ्यासतो. आपण 2014 पासून तर 2025 पर्यंत म्हणजे 24 पर्यंत ज्या काही पेपर झालेत त्या सर्वांचे प्रश्न आपण इथे PYQ स्वरूपात अभ्यासणार आहोत. आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नसेल आवडत तर नाही केलं तरी चालेल. पुढील प्रश्न बघा, रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? तर बघा रामेश्वर हे कोठे आहे? तामिळनाडू या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? ओरिसा या राज्यात कोणार्क सूर्यमंदिर आहे. पुढील प्रश्न बघा, भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? तर बघा झारखंड या राज्यात दगडी कोळशाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पुढील प्रश्न, भारतातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? 1250 किलोमीटरची पश्चिम वाहिनी गणली जाणारी नर्मदा ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे. महाराष्ट्रात हिची लांबी फक्त 54 किलोमीटर आहे, जे की नंदुरबार या जिल्ह्यातनं सरत ती पार करते. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. पुढील प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना व्हॅलेंटाईन चिरोली यांनी म्हटले होते. ऑप्शन क्रमांक C लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे? तर बघा वेरूळ या ठिकाणी कैलास मंदिर आहे. घृष्णेश्वर तिथे आपलं ज्योतिर्लिंग आहे, वेरूळ या ठिकाणीच आहे. पुढील प्रश्न, MPS कशाशी संबंधित आहे? तर बघा स्फोटक द्रव्य याच्याची MPS ही संज्ञा संबंधित आहे. पुढील प्रश्न, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अमरनाथ हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीरमध्ये आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोठे आहे? तर साहजिकच आहे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा इथं प्रश्न थोडा सिली मिस्टेक झाली असेल. कोणत्या राज्यात लोकसंख्या सर्वात कमी आहे असा प्रश्न होता, तर याचं उत्तर सिक्कीम आहे. आणि जर घनताचा विचार केला की कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे, तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. त्यालाच सरळ भाषेत विरळ लोकसंख्या असे देखील म्हटलं जातं. याचं उत्तर अरुणाचल प्रदेश आहे आणि लोकसंख्या सर्वात कमी विचारली तर सिक्कीम आहे.
पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे जनक कोण? तर R.R. पाटील यांना आपण महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेचे जनक म्हणतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन आहे? तर बघा, आयकर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन मानले जाते. ऑप्शन क्रमांक 1. सेज म्हणजे काय? सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे? बघा, प्रश्न वाचताना नीट वाचा. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी विचारलाय, याचं उत्तर पुणे आहे. खूपशे मुलं यशवंतराव चव्हाण विद्यापीठ समजून नागपूर येते, म्हणजे इथे ऑप्शनमध्ये नागपूर नाही आहे, पण प्रश्नामध्ये जेव्हा पोलीस भरती होते तेव्हा असं एकदा प्रश्नांमध्ये नागपूर, नाशिक आणि पुणे असे ऑप्शन दिले होते. खूपशा मुलांनी हे प्रश्न चुकवले होते, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचत जावा. पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणी सुरू केले? राहुल गांधी नाही आहे. भारत छोडो आंदोलन बाबा आमटे यांनी सुरू केले होते. ते नंतर आता सध्या गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी त्याची यात्रा केली होती. दुधाची घनता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर बघा, दुधाची घनता लॅक्टोमीटरमध्ये मोजली जाते. या उपकरणाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 या वर्षी झाला होता. रायगड किल्ल्यावरती करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला कोणी आणली? तर बघा, भानुदास यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला आणली होती. चा प्रश्न, बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा, बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र J.F. रिबेरो यांचे आहे. पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? बघा मित्रांनो, क्रांतीवरती एकतरी प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला जातो. तर बघा, पीत क्रांती ही कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेलबियाशी संबंधित आहे. अन्नधान्याशी हरित क्रांती संबंधित आहे आणि सुवर्ण क्रांती ही फळे आणि मध या दोघांशी संबंधित सुवर्ण क्रांती आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो? बघा, महाराष्ट्रात कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो आणि तो 2027 मध्ये भरणार आहे. ज्या अनुषंगाने खूप मोठी पोलीस भरती 2025 मध्ये देखील होणार आहे, म्हणून आपण आधीपासूनच तयार राहा. पुढील प्रश्न बघा, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर बघा, पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो आणि पोलिओवरती आजपर्यंत कुठली वॅक्सिन दिलेली जात नाही. जे तोंडावाटे डोस दिले जातात, 2 बूंद जिंदगी के, त्याच्याने पोलिओ फक्त नियंत्रित केला जातो. कारण पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता की कोणत्या आजारावर आजपर्यंत लस उपलब्ध झालेली नाहीये, तर त्याचं उत्तर पोलिओ आहे, लक्ष ठेवा. पुढील प्रश्न, विम्बल्डन ओपन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, टेनिसशी संबंधित आहे. विडंबन ही ओपन स्पर्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे आणि टेनिसमधील US ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन, विडंबन ओपन आणि एक फ्रेंच ओपन या चौघांपैकी विम्बल्डन ही ओपन स्पर्धा सर्वात जुनी आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे? तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा आहे आणि जर सर्वात मोठे राज्य विचारलं तर राजस्थान. पुढील प्रश्न बघा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही नागपूर या शहरात आहे. नागपूरला झिरो मेल देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न, भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर बघा, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक D, नागपूर पहिला डिजिटल जिल्हा म्हणून गणला गेला होता. पुढील प्रश्न बघा, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक C, उपग्रह प्रक्षेपणशी संबंधित क्रायोजेनिक तंत्रज्ञान आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताच्या सर्वात मोठ्या पिगरी मिशनची सुरुवात झाली होती? तर बघा, मेघालय या राज्यात पिगरी मिशनची सुरुवात झाली होती. पुढील प्रश्न बघा, चुंबक तुटल्या जागी डॅश डॅश ध्रुव तयार होते. बघा, सायन्स मधला प्रश्न आहे. तर चुंबक तुटल्या जागी विजातीय ध्रुव तयार होतात. सायन्सवरती देखील भरपूर प्रश्न विचारण्यात आले होते यंदा. पुढील प्रश्न बघा,
भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? 2021 साली आय थिंक 6 ऑगस्ट 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतरण मेजर ध्यानचंद रत्न खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. तर याचं उत्तर त्यावेळेस राजीव गांधी खेलरत्न होतं, पण आता सध्या जर विचारलं तर मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. खालीलपैकी फेसबुक संस्थापक कोण आहेत? हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि दरवर्षी हा प्रश्न बघायला मिळतो म्हणजे मिळतोच. तर फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? मार्क झुकेरबर्ग. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचा नाहीये? तर बघा, गीताई हा जो ग्रंथ आहे हा विनोबा भावे यांनी लिहिला आहे. बाकी अमृतानुभव, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि चांगदेव पासष्टी हे संत ज्ञानेश्वर यांचे आहेत. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रात डॅश डॅश या महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे? तर महाराष्ट्रात NH6 म्हणजे NH6 हा जो धुळे कोलकाता महामार्ग आहे याची लांबी महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. पुढील प्रश्न बघा. ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर बघा, ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य या क्षेत्राशी निगडीत आहे. पुढील प्रश्न बघा. BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर बघा, BCG ही जी लस आहे क्षयरोगावर वापरली जाते. पुढील प्रश्न बघा. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हा असतो. पुढील प्रश्न बघा. तुतीकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे? तर बघा, तुतीकोरीन बंदर हा पूर्व किनाऱ्यावर वसलेले तामिळनाडू याच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा. प्राणहिता नदी म्हणजे कोणत्या दोन नद्या आहेत? तर बघा, गोदावरी नदी जी की महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची आणि सर्वात मोठी नदी गणली जाते, त्याचीच प्राणहिता ही सर्वात मोठी उपनदी आहे आणि ती वैनगंगा व वर्धा यापासून बनली आहे. इथे टायपिंग मिस्टेक आहे. वैनगंगा आणि वर्धापासून प्राणहिता नदीचा उगम झालेला आहे. पुढील प्रश्न बघा. 1857 मधील उठाव लखनौ उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बघा, 1857 या उठावावरती प्रश्न भरपूर पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. तर लखनौ उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं? बेगम हजरत महल यांनी 1857 लखनौ या ठिकाणी त्याचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. प्राचीन काळातील पहिले राजकीय घराणे कोणते? तर बघा, आतापर्यंत आपण सातवाहन घराणं, सिमुक, त्याचा राजा हे एवढं पाठ करून ठेवलं होतं, पण प्रश्न असाही विचारला जातो की प्राचीन काळातील पहिले राजकीय घराणे कोणते? तर पहिले राजकीय घराणे कोण होते? मौर्य हे प्राचीन काळातील पहिले राजकीय घराणे होते. तुम्ही मला कमेंट करून सांगा, मौर्य या समाजाची या घराण्याची स्थापना कोणी केली होती? म्हणजे त्याचा पहिला राजा कोण होता? पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी मुंबईचे शिल्पकार कोण? तर बघा, नाना शंकरशेठ यांना आपण मुंबईचे शिल्पकार म्हणतो. मुंबईचा सिंह असा जर प्रश्न विचारला तर ते कोणाला म्हणतो? फिरोजशाह मेहता यांना आपण मुंबईचे सिंह असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा. नगर पंचायतीमध्ये राज्य शासन किती सदस्याची नियुक्ती करते? तर बघा, पंचायत समिती हा एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे आणि त्यामध्ये राज्य शासन 2 सदस्यांची नियुक्ती करते. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्र महसूल अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? तर महाराष्ट्र महसूल अधिनियम हा 1966 साली संमत करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा. LPG धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाले? तर बघा, LPG हे 8व्या पंचवार्षिक योजनेपासून LPGचे धोरण सुरू झाले होते. पुढील प्रश्न बघा. विषाणू हे डॅश असतात? तर बघा, विषाणू हे काय असतात? विषाणू हे परजीवी असतात. म्हणजे ते दुसऱ्याच्या जीवावर आधारून असतात. म्हणजे दुसऱ्याच्या शरीरात जाऊन ते मृतपेशी नसतात, स्वयंपोषी नसतात, ते परपोषी असतात, परजीवी असतात. पुढील प्रश्न बघा. बिकानेरी ही खालीलपैकी कशाची एक जात आहे? तर बघा, बिकानेरी ही एक मेंढीची जात आहे आणि जी उच्च दर्जाची मानली जाते. पुढील प्रश्न बघा. इरई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इरई धरण हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि चंद्रपूर जिल्हा हा इरई नदीकाठीच वसलेला आहे. पुढील प्रश्न बघा.
भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर भारतात पंचवार्षिक योजना 1951 साली झाली होती आणि 1951-52 साली निवडणुका घेण्यात आल्या होत्या. पुढील प्रश्न बघा, भारतातील धवल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन 26 नोव्हेंबर यांचा आपण जन्मदिवस राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो. तर धवल क्रांती ही कशाशी संबंधित आहे? दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली? तर महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही 15 ऑगस्ट 2007 रोजी सुरू झाली होती. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असं विचारलं होतं की महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेचे जनक कोण? पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता संपुष्टात आली? तर बघा, कलम जे की मूलभूत हक्कामधील कलम आहेत, त्याचं उत्तर आहे कलम 17. कलम 17 काय म्हणते? अस्पृश्यता समाप्त करण्यात आली होती. कलम 18 पदव्यांची समाप्ती, म्हणजे जे राव बहादूर, सर या ज्या काही पदव्या आपल्याला इंग्रजांकडून मिळाल्या होत्या, या पदव्या समाप्त कराव्यात यासाठी कलम 18 मध्ये तरतूद दिलेली आहे. कलम 14 काय आहे? समानतेची संधी. आणि कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार. एकंदरीत 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न बघा, राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाते. राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतो, त्याचप्रमाणे त्यांच्या सल्ल्याने राज्यात राज्यपाल हा काम करत असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहे? तर बघा, आपले भगतसिंग हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित होते. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड, जे की ओडिसा या राज्यात आहे. हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण गणले जाते. आणि सर्वाधिक उंचीचे धरण विचारले तर पंजाब आणि हिमाचल प्रदेश या दोघांच्या बॉर्डरवर बसलेले भाकरा नांगल हे सर्वात उंचीचे धरण मानण्यात आले. पुढील प्रश्न बघा, वातानुकूलित यंत्रात डॅश डॅशचा प्रशीतक म्हणून वापर करतात. तर कशाचा वापर करतात? फ्रेयॉनचा प्रशीतक म्हणून वापर करतात. पुढील प्रश्न बघा, ऊर्जेचे CGS एकक डॅश डॅश आहे. तर बघा, ऊर्जेचे CGS एकक अर्ग आहे. आणि जर MKS विचारलं, जर असा प्रश्न आला की ऊर्जेचे MKS एकक काय आहे, तर त्याचं उत्तर ज्यूल असेल. कार्य आणि ऊर्जा या दोघांचं MKS एकक मध्ये ज्यूल उत्तर आहे. आणि CGS जर विचारलं तर ऊर्जेचं अर्ग आहे. ओके. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होतो. तर बघा, B12 जे 8 प्रकारचे B12 म्हणजे जे का विटामिनचे गट आहेत, त्यापैकी नायसिन या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो. पुढील प्रश्न, डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते. तर कशाची उष्मधारकता सर्वाधिक असते? पाणीची उष्मधारकता सर्वाधिक असते. पुढील प्रश्न बघा, क्रांती मैदान हे ठिकाण डॅश डॅश शहरात आहे. तर बघा, माफ करा, क्रांती मैदान कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. मुंबई या शहरात क्रांती मैदान आहे. पुढील प्रश्न बघा, कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी डॅश डॅश किरणाचा मारा करतात. तर कांदा बटाटा यांना कोंब फुटू नये यासाठी गॅमा किरणांचा मारा करतात. गॅमा किरणांना वस्तुमान नसते, गॅमा किरणांचं वस्तुमान 0 असतं. परंतु भेदनक्षमतेचा विचार केला तर गॅमा किरणांची भेदनक्षमता सर्वाधिक असते. त्याचप्रमाणे अल्फा किरणांचा वस्तुमान सर्वाधिक असते पण भेदनक्षमता सर्वाधिक कमी असते. एवढं कन्फ्युजन लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न बघा, शरीरातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे डॅश डॅश होण्याची शक्यता असते. तर बघा, मुतखडा होण्याची शक्यता असते. पुढील प्रश्न बघा, जैव वायूचा प्रमुख घटक डॅश डॅश हा आहे. तर जैव वायूचा प्रमुख घटक हा कोणता आहे? मिथेन. मिथेनची संज्ञा काय आहे? CH4 म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजन 4. पुढील प्रश्न बघा, विक्षेपण हा डॅश डॅश रोगाचा गुणधर्म आहे. तर विक्षेपण हा कर्करोगाचा गुणधर्म आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही सदिश राशी आहे. तर विस्थापन ही एक सदिश राशी आहे. पुढील प्रश्न बघा, कॉड ई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कॉड ई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा,
प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश डॅश मदत करते. तर बघा प्रतिरोध संस्थेच्या कार्यात लोह पालक भाजी हे मदत करत असतात. पुढील प्रश्न बघा, विद्युत प्रभाराचे एसआय एकक डॅश डॅश आहे. एसआय एकक आणि एमकेएस एकक या दोघांचं एकच आहे. एमकेचंच नवीन आवृत्ती म्हणून आपण असं म्हणू शकतो की एसआय एकक आलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे? कुलोम. विद्युत प्रभाराचे एसआय एकक काय आहे? कुलोम. पुढील प्रश्न बघा, कांडला हे बंदर डॅश डॅश राज्यात आहे. तर बघा कांडला हे बंदर तर कांडला हे बंदर ऑप्शन क्रमांक पुढील प्रश्न बघा, कांडला हे बंदर डॅश डॅश राज्यात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक सी गुजरात या राज्यात कांडला हे बंदर आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर बघा आनंद भवन हे जे स्थळ आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी नाही आहे. बाकी राजघाट, शक्तीस्थळ, विजयघाट हे दोघं नवी दिल्ली या ठिकाणी आहे. राजघाट आणि शक्तीस्थळ यावरती खूपदा प्रश्न विचारले गेले आहे. राजघाट ही महात्मा गांधी यांची समाधी आहे आणि शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव आहे. पुढील प्रश्न बघा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पुढील प्रश्न बघा, महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महानायक या पुस्तकाचे लेखक IPS विश्वास पाटील सर हे यांनी महानायक हे पुस्तक लिहिलं आहे. पानिपत हे देखील विश्वास पाटील यांचंच पुस्तक आहे. पुढील प्रश्न बघा, अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर बघा अनुवंशिकता DNA द्वारे सूचित होते. पुढील प्रश्न बघा, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? तर हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचं वहन करत असतं. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था ही डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था ही पणजी म्हणजेच गोवा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, 1 जानेवारी 2019 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली. ते देशातील कितवे न्यायालय आहे? बघा मित्रांनो, हा प्रश्न घेण्याचा रिझन काय होता की भारतात एकंदरीत 25 उच्च न्यायालय आहेत आणि त्यापैकी 25 उच्च न्यायालय कोणतं आहे? आंध्र प्रदेश. याचं उत्तर 25वे. पुढील प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? हा प्रश्न डबल झाला आहे. राष्ट्रपती याचं उत्तर आपण आधीच दिलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उस्मानाबाद शहराचं नवीन नाव धाराशिव असं ठेवण्यात आलेलं आहे आणि ते भोगावती या नदीवर वसलेले आहे. पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर बघा आपल्या प्यारा भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून गणलेली आहे. एकंदरीत 60 देशांचा अभ्यास करून आपली भारताची राज्यघटना लिहिण्यात आली आहे. किती कालावधी लागला होता? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. एकंदरीत 64 लाख त्यावेळेस इतका खर्च आपल्या राज्यघटनेला लागलेला आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली? तर बघा 28 डिसेंबर 1885 लॉर्ड डफरिन यांच्या काळात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ॲलम ह्यूम यांनी केली होती. मधुमेह विकारामध्ये डॅश डॅश वापर केला जातो. तर मधुमेह विकारामध्ये इन्सुलिनचा वापर केला जातो. बघा खालीलपैकी कोणता रोग पाण्यामुळे पसरत नाही? तर बघा कॉलरा हा जो रोग आहे हा पाण्यामुळे पसरत नाही. कॉलरा म्हणजेच पटकी. पुढील प्रश्न बघा, अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते? तर बघा हरिश्चंद्रगड हे सध्या अहिल्यानगर या जिल्ह्यातील सर्वात उंचीचं शिखर आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? तर बघा याचं उत्तर लातूर आहे. लातूरमध्ये सर्वात कमी जंगलांचं प्रमाण आढळतं. पुढील प्रश्न बघा, सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर बघा सतलज या नदीवरील जे धरण आहे त्या जलाशयाचे नाव काय आहे? गोविंद सागर. पुढील प्रश्न बघा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता. मुळा प्रवरा संगम खालीलपैकी कोठे होतो? तर बघा मुळा प्रवरा संगम नेवासे टोके या ठिकाणी होतो. मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर बघा ऑप्शन क्रमांक डी पन्हाळगड. पन्हाळगड हा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात येत असतो. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या शहरांना जोडतो? तर बघा ऑप्शन क्रमांक बी पुणे आणि नाशिक या 2 शहरांना NH50 हा महामार्ग जोडतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत?
तर ऑप्शन क्रमांक ए 6 महसूल विभाग इतके महाराष्ट्रात आहे. पुढील प्रश्न, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी शिमला या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे ताडोबा, ज्याची स्थापना 1955 साली चंद्रपूर या जिल्ह्यात करण्यात आली आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचे व्याघ्र प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? ऑप्शन क्रमांक सी भंडारदरा हे अहमदनगरमधील एक धरण आहे. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे, म्हणजेच विरळ लोकसंख्या त्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न, कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन स्थापना दिवस दोघं एकाच दिवशी साजरे केले जातात. पुढील प्रश्न, भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर बघा 1940 साली विनोबा भावे यांची भूदान चळवळीचे जनक म्हणजे भूदान चळवळीचे पहिले प्रणेते म्हणून यांची निवड करण्यात आली होती. पुढील प्रश्न, हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक सी बासरी या वाद्याशी हरिप्रसाद चौरसिया संबंधित आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक ए पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक बी आर पाटील यांना आपण महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे जनक म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न, धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी हॉकी या खेळाशी धनराज पिल्ले हे संबंधित आहेत. पुढील प्रश्न, एड्स विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए 1 डिसेंबर रोजी एड्स विरोधी दिन साजरा केला जातो. 1 डिसेंबर रोजीच BSFची स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. नर्मदा नदीवर गुजरात या राज्यात 182 मीटर इतका उंचीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बांधलेला आहे. पुढील प्रश्न, पहिली घटना दुरुस्ती डॅश साली झाली? तर बघा 1951 साली पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न, इरई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी चंद्रपूर हे शहर इरई नदीकाठी वसलेले आहे आणि या शहरात इरई हे धरण देखील आहे. पुढील प्रश्न, भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर 1951 आणि 52 या साली भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. ऑप्शन क्रमांक बी 1951 साली. भारतातील धवल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा वर्गीस कुरियन यांच्याशी संबंधित धवल क्रांती दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे. महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक ए 15 ऑगस्ट 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती आणि आपण मगाशीच प्रश्न बघितला आर पाटील या मोहिमेचे जनक म्हणून ओळखले जातात. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता संपुष्टात आली? कलम 17 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा पेपरमध्ये खूप रिपीट झालेला प्रश्न आहे. कलम 17 नुसार अस्पृश्यता संपुष्टात करण्यात आली होती. कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 18 पदव्यांची समाप्ती, कलम 14 समानतेचा अधिकार. पुढील प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? वयाच्या 35व्या वर्षी राज्यपालाची निवड केली जाते. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती हे करतात आणि राज्यपालांना शपथ म्हणजे राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे त्यांना शपथ देतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहे? तर बघा
भगतसिंग हे HSRA या संस्थेशी संबंधित आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 1931 साली फाशी देण्यात आली होती. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? ओरिसा राज्यात हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण गणले जाते. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला आहे? ऑप्शन क्रमांक 1, गुजरात या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला होता. पुढील प्रश्न, वातानुकूलित यंत्रात डॅश डॅशचा प्रतिशत म्हणून वापर करतात. तर बघा, वातानुकूलित यंत्रात फ्रेयॉनचा प्रतिशत म्हणून वापर केला जातो. पुढील प्रश्न, ऊर्जेचे CGS एकक डॅश डॅश आहे. तर ऊर्जेचे CGS एकक जूल आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होतो. तर कशाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो? ऑप्शन क्रमांक A, नायसिस. विटॅमिन B मधले नायसिस याच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होत असतो. पुढील प्रश्न, डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते. ऑप्शन क्रमांक C, पाणी. पाणीची उष्मधारकता सर्वाधिक गणली जाते. पुढील प्रश्न, क्रांती मैदान हे ठिकाण डॅश डॅश शहरात आहे. तर बघा, ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखले जाणारे क्रांती मैदान हे मुंबई या ठिकाणी आहे. 1942 साली भारत छोडो आंदोलन दरम्यान याच ऑगस्ट क्रांती मैदानातनं घोषणा देण्यात आली होती. 8 ऑगस्ट 1942 साली तिथनं घोषणा देण्यात आली होती. भारत छोडो या आंदोलनाचे प्रणेते महात्मा गांधी यांना संबोधले जाते. पुढील प्रश्न, कांदा बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी किरणांचा मारा करतात. तर बघा, गॅमा किरणांचा मारा कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून केला जातो. पुढील प्रश्न, जैववायूचा प्रमुख घटक डॅश डॅश हा आहे. तो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक D, मिथेन. पुढील प्रश्न, विक्षेपण हा डॅश डॅश रोगाचा गुणधर्म आहे. तर विक्षेपण हा कर्करोगाचा गुणधर्म आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही सदिश राशी आहे. तो विस्थापन ही एक सदिश राशी गणली जाते. पुढील प्रश्न, कोडी कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक A, तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात उटी हे देखील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न, प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश डॅश मदत करते. तर प्रतिरोध संस्थेच्या कार्यात लोह, पालक, भाजी, ऑप्शन क्रमांक A हे सर्व घटक मदत करत असतात. पुढील प्रश्न, विद्युत प्रभाराचे SI एकक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक B, कुलोम. कुलोम हे विद्युत प्रभाराचे SI एकक गणले जाते. पुढील प्रश्न, कांडला हे बंदर डॅश डॅश राज्यात आहे. तर कांडला हे बंदर गुजरात या राज्यात आहे, जे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? राजघाट, महात्मा गांधींची समाधी, शक्तीस्थळ, विजयघाट, आनंद भवन. आनंद भवन हे दिल्ली येथे नाही आहे. पुढील प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर IPS विश्वासराव नागरे पाटील म्हणजेच विश्वास पाटील यांनी हे महानायक पुस्तक लिहिलेले आहे. पुढील प्रश्न, पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक A, तेलबियाशी पीत क्रांती ही संज्ञा संबंधित आहे. अन्नधान्याशी हरित क्रांती. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो? तर दर 12 वर्षांनी महाराष्ट्रात नाशिक या जिल्ह्यात कुंभमेळावा भरत असतो. पुढील प्रश्न, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर पोलिओ हा रोग विषाणूमुळे आपल्या शरीरात होतो आणि पोलिओ हा एकमेव असा आजार आहे ज्यावरती आजपर्यंत कुठलीही लस बनलेली नाही आहे. वॅक्सिन देऊन फक्त त्यावरती काही नियंत्रण केले जातात. तर खूपदा गेल्या वर्षी पण हा प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कोणत्या रोगावरती आजारावरती लस तयार झालेली नाही आहे? तर त्याचं उत्तर पोलिओ हे लक्षात ठेवावे.
डॉक्टर साल्क यांनीही त्यांची लस शोधली होती. पुढील प्रश्न, विम्बल्डन ओपन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, टेनिस या खेळाशी संबंधित आहे. इथे लॉन्स टेनिस झालं आहे, फक्त टेनिस या खेळाशी विम्बल्डन ओपन स्पर्धा संबंधित आहे. 2024मध्ये अल्काराज याने विम्बल्डन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. पुढील प्रश्न, भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे? साहजिकच आहे, गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य, राजस्थान हे सर्वात मोठे राज्य. पुढील प्रश्न, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? भारताचं झिरो मैल म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे शहर या ठिकाणीच मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर उपग्रह प्रक्षेपण या संबंधित क्रायोजेनिक तंत्रज्ञान संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताच्या सर्वात मोठ्या पिगरी मिशनची सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक बी, मेघालय या राज्यात पिगरी मिशनची सुरुवात करण्यात आली होती. पुढील प्रश्न, चुंबक तुटल्या जागी डॅश डॅश ध्रुव तयार होते. तो कोणते ध्रुव तयार होते? विजातीय हे ध्रुव चुंबक तुटल्या जागी तयार होत असते. पुढील प्रश्न, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर बघा, आधी राजीव गांधी या नावाने ओळखला जात होता, पण 6 ऑगस्ट 2022मध्ये त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1991-92 साली झाली होती. त्याचंच नाव बदलून मेजर ध्यानरत्न खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी फेसबुक संस्थापक कोण आहेत? तर सर्वांनाच माहिती आहे, मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचा नाही? तर बघा, गीताई हा ग्रंथ त्यांचा नाही आहे. अमृतानुभव, भावार्थ दीपिका, चांगदेव पासष्टी, गीताई हे विनोबा भावे यांचा ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅश डॅश या महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे? तर NH6 म्हणून ओळखला जाणारा धुळे कोलकाता याची महाराष्ट्रात सर्वाधिक लांबी गणलेली आहे. पुढील प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, साहित्याशी हा ज्ञानपीठ पुरस्कार संबंधित आहे. पुढील प्रश्न, BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, क्षयरोग, म्हणजेच आपल्या भाषेत TB. क्षयरोग हा एक या रोगावरती BCG ही रोग प्रतिबंध लस वापरली जाते. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण? CEO म्हणून ओळखले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीयचे प्रमुख असतात. पुढील प्रश्न, तुतीकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक ए, तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात तुतीकोरीन बंदर आहे. पुढील प्रश्न, प्राणिता नदी म्हणजे कोणत्या 2 नद्या आहेत? तर बघा, इथं थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. पैनगंगा नाही आहे, वैनगंगा आहे. वैनगंगा आणि वर्धा या 2 नद्यांनी मिळून प्राणिताई नदीचा उगम होतो. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी गणली जाणारी प्राणिताई नदी आहे. पुढील प्रश्न, 1857मधील उठावात लखनौ उठावाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन क्रमांक डी, बेगम हजरत महल यांनी लखनौ उठावाचे नेतृत्व केले होते. पुढील प्रश्न, प्राचीन काळातील पहिले राजकीय घराणे कोणते? ऑप्शन क्रमांक 1, मौर्य. पुढील प्रश्न, खालीलपैकी मुंबईचे शिल्पकार कोण? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, नगरपंचायतीमध्ये राज्य शासन किती सदस्याची नियुक्ती करते? ऑप्शन क्रमांक 2, बी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात महसूल अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? तर बघा, महाराष्ट्रात महसूल अधिनियम 1966 साली संमत करण्यात आला होता. पुढील प्रश्न, LPG धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाले? ऑप्शन क्रमांक बी, 8व्या पंचवार्षिक योजनेपासून LPG धोरण राबवण्यात आले होते. पुढील प्रश्न, विषाणू हे डॅश डॅश असतात? तर विषाणू हे परजीवी
असतात. पुढील प्रश्न, बिकानेरी ही खालीलपैकी कशाची एक जात आहे? तर बिकानेरी ही एक मेंढीची जात आहे. पुढील प्रश्न, मालकम पेठ म्हणजे सध्याचे डॅश डॅश होय? तर मालकम पेठ म्हणजेच महाबळेश्वर होय. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर या ठिकाणाहून एकूण 5 नद्यांचा उगम होत असतो. त्यातनं प्रमुख नदी कृष्णा गणली जाते. पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे डॅश डॅश हे सर्च इंजिन आहे? तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिंग हे एक सर्च इंजिन आहे. पुढील प्रश्न, कोल्हापूर ते गोवा या महामार्गावर डॅश डॅश हा घाट आहे? तो कोल्हापूर ते गोवा या महामार्गावर फोंडा घाट आहे. थळघाट मुंबई ते नाशिक, बोरघाट पुणे ते नाशिक आणि आंबाघाट कोल्हापूर ते रत्नागिरी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी डॅश डॅश येथे आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. पुढील प्रश्न, 3 राजधानी असलेले भारतातील एकमेव राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश या राज्याला त्यावेळेस 3 राजधानी असलेले एकमेव राज्य गणले होते. सध्या त्याची राजधानी अमरावती या शहराला निश्चित करण्यात आलं आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश डॅश या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सध्या केला जात आहे. तर बघा, CCTNS म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम, असं पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी CCTNS या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? तर बघा, थंबलर ही एक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही आहे. पुढील प्रश्न, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. प्रश्न आणि आजचा शेवटचा प्रश्न, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर बघा, अमरनाथ हे जम्मू काश्मीर या राज्यात आहे. सध्या ते राज्य नाही, एक केंद्रशासित प्रदेश आहे. 370 हे कलम हटवल्यापासून विशेष दर्जा जम्मू काश्मीरचा रद्द करण्यात आला आहे. भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य आहेत.